नमस्कार मित्रांनो, आज आपण नागरी सहकार बँक हा टॉपिक पाहत आहोत. मित्रांनो, पीडीसीची एक्झाम जुलैच्या एंडला किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते. तर अभ्यास जोरदार चालू ठेवा. आपण आपला सिलेबस 2 जुलै किंवा जास्तीत जास्त 3 जुलै पर्यंत कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करून देणारच आहोत. त्याचबरोबर जास्तीत जास्त एमसीक्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलेले अजूनही प्रोव्हाइड करू. पुढे आपले चॅप्टर म्हणजे प्रत्येक टॉपिक कम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान किंवा चालू घडामोडी असेल ते फक्त 4 दिवसात कंप्लीट होतं. ग्रामीण अर्थव्यवस्था त्याला फक्त एक 4 ते 5 लेक्चर असे मिळून आपण पुढे एक 15 ते 20 लेक्चर आणि याचे जवळजवळ 7 ते 8 लेक्चर अशा प्रकारे आपण सगळा सिलेबस संपवणार आहोत. चला तर मित्रांनो, चालू करूयात आजचा चॅप्टर. तेव्हा कोणता आहे आपण थोडं इम्पॉर्टन्स जे आहे ते आधी कव्हर करतोय, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने याची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल. नागरी सहकारी बँक तुम्हाला माहिती आहे, सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय रचना आहे. राज्य पातळीवर राज्य बँक असते, राज्य सहकारी बँक. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती बँक असती आणि शिखर बँक कोणती असती तर राज्य पातळीवरची बँक जी शिखर बँक, मध्यम पातळीवरची जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गाव पातळीवर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, अशा त्रिस्तरीय रचना असते. शहरी भागातील कामगार, कारागीर, लहान व्यापारी, पगारदार नोकरवर्ग यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी, त्यांची सावकारच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी, त्यांना वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा करण्यासाठी, बचत म्हणावा काटकसरीची सवय लावण्यासाठी नागरी सहकारी बँकेची स्थापना होती. शहरी भागात जे कामगार असतात, नोकरदार वर्ग असतात, लहान व्यापारी असतात, त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही संस्था स्थापन केली जाते, जेणेकरून त्यांची कर्जाची गरज, ठेवी आणि जवळ बँकिंग सुविधा उपलब्ध होईल. यासाठी या नागरी पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन झाल्यात. ते आपण पाहतो की बऱ्याचशा अशा संस्था आहे आपल्याकडे की समजा आता चंदननगर असेल तर चंदननगर सहकारी बँक किंवा प्रेरणा सहकारी बँक, अशा प्रकारच्या सहकारी बँक आपण पाहतो. तर प्राथमिक सहकारी बँका शहरी व निमशहरी भागात स्थापन होतात आणि या स्थापन झालेल्या आहेत त्यांना काय म्हणतात, नागरी सहकारी बँका. ज्या शहरी भागात असतात, निमशहरी भागात असतात, त्यांना नागरी सहकारी बँका म्हणतात. आणि पहिली नागरी सहकारी बँक स्थापन झाली 5 फेब्रुवारी 1889 ला झालेली आहे. लक्षात ठेवा, मुंबई प्रांतातील बडोदा येथे पुण्या केली श्री विठ्ठल लक्ष्मण कवटेकर तथा भाऊसाहेब कवटेकर, दोन्ही नाव लक्षात ठेवा. दोन्हीपैकी एक विचारलं जाऊ शकतं. आणि त्यांचं नाव काय होतं संस्थेचं, अन्वय सहाय्यकारी मंडळी. बँकेची कामं माहिती आपल्याला, ठेवी स्वीकारणार, कर्ज पुरवठा देणार आणि बँकिंग सुविधा पुरवणार. तर हे बराचसा पाठ आपण पहिल्या चॅप्टर मध्ये सहकारच्या शिकलो आहोत. 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये पुस्तकात जो पहिला चॅप्टर होता त्याच्यामध्ये सहकार्यामध्ये आपण शिकलो आहोत. हा बँकेचा अर्थ आहे, तोच अर्थ आपल्याला दिला जातो. काय, एखाद्या शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेले, कधी असतं शहरापुरते मर्यादित असते किंवा निम शहर भागात असते. शहरी लोकांकडून ठेवी गोळा करण्यासाठी व त्यांना वैयक्तिक कारणावर सोने, चांदी, दागिने या विविध हेतूने कर्ज देण्यासाठी, बँकिंगची इतर कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सहकार संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय. शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरवणाऱ्या व तसेच लहान व्यापारी, कारागीर, मध्यमवर्गीय
पगारदार व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका म्हणजे नागरी सहकारी बँका होय. ठीक आहे. शहरी निमशहरी भागात कर्ज पुरवठा सहकारी तत्व स्थापन झालेले असतात. शक्यतो आपल्याला डेफिनेशन नाही विचारणार, कारण की ब्रॉड मध्ये डेफिनेशन आपल्याला विचारली जात नाही, कारण वन लाईनर जास्त असतात त्याच्यामध्ये. तरी पण आपल्याला पाहिजे असेल तर आपण पाहूयात काय म्हटलेलं आहे इथं. ज्या नागरी सहकारी बँकेचे भाग भांडवल व राखीव निधी 1 लाखापेक्षा अधिक आहे. किती? 1 लाखापेक्षा अधिक आहे. ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात, म्हणजे ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, बँकिंग सुविधा देणे ही सामान्य कार्य आहे बँकेची. आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सदस्यत्व देत नाही. जर आपण पाहिलं असेल पीडीसी असते, पीडीसी समजा आपली पीडीसी आहे, पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक. जर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कृषी पतपुरवठा संस्था असतात त्यांच्या खाते असतात, सेवा सहकारी बँका असतात त्यांची खाते असतात, प्रक्रिया उद्योग असतं सहकारी बँका म्हणजे सहकारी साखर कारखाना त्यांची खाते असतात, म्हणजे पीडीसी मध्ये बाकीच्यांची खाती असतात. पण नागरी सहकारी बँका जी असतील त्यांची कोणीही सभासद नसतं. इतर कोणतीही सहकारी संस्था त्यांचे सभासद नसतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? प्राथमिक सहकारी बँका किंवा नागरी सहकारी बँका म्हणतात. हे कुणी म्हटले? बँकिंग नियम कायदा 1949. नागरी सहकारी बँकांना भारतीय बँकिंग नियम कायद्यातील 1949 तरतुदीनुसार 1966 पासून लागू करण्यात आली. जो बँकिंग नियम होते आपले भारतीय बँकिंग नियम कायदा 1949 चा आहे. तो कायदा कधी लागू केला या बँकेला? तर 1966 पासून लागू झाला. म्हणजे आधी सहकारी बँकांना हा कायदा लागू नव्हता, तो डायरेक्ट 1966 रोजी झाला. त्याच्यावर एखादा इन्स्टिट्यूट येऊ शकतो, तयारी ठेवा. नागरी सहकारी बँकेचे सदस्यत्व पगारदार वर्ग, छोटे व्यापारी, मध्यमवर्गीय, कारागीर इत्यादी लोकांना दिले जाते. बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या बँकेचे सभासदत्व खुले असते. आणि नागरी सहकारी बँका या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असतात. आपण मागाशी डिस्कस केलं होतं पीडीसी चे सदस्य कोण कोण असू शकतात. त्याच्यामध्ये नागरी सहकारी बँका या पीडीसी चे सभासद असतात, त्यांची खाती देय असतात. पुढे त्यांची कार्य काय आहे? शहरी आणि निमशहरी भागात आहे ना जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना बँकिंग सुविधा पुरवायची. पुढे काय? नागरी सहकारी बँकांनी शहरी भागातील जनतेच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. सुलभ कार्यपद्धती, सभासद व बिगर सभासदांच्या गरजाची विनाविलंब पूर्तता. आणि या बँका शहरी भागात त्यामुळे काय झालेल्या आहे? लोकप्रिय झालेल्या आहे. कार्य कोणती याची नागरी सहकारी बँकेची? ठेवी स्वीकारा, कर्ज पण देणे, एक प्रतिनिधी म्हणून काम करणे, हुंड्या उठवणे, सुरक्षित खणाची सोय, आधुनिक बँकिंग सेवा, स्वयंरोजगारास मदत करणे, त्वरित ग्राहक सेवा, वित्तीय व्यवस्थापन आणि कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण. एवढी 10 कामं नागरी सहकारी बँकेची आहेत. ठेवी स्वीकारणं हे यांचं कसं आहे? मुख्य कार्य आहे. बँकेचं मुख्य कार्य काय आहे? ठेवी स्वीकारणं. शहरी व निमशहरी भागातील लोक काय असतात? सभासद, यांच्याकडून पण ठेवी स्वीकारतात किंवा बिगर सभासद आहे त्यांच्याकडून पण ठेवी स्वीकारतात. चालू ठेवी त्यांच्याकडे
बचत आहे, मुदत ठेवी आहे, पुनरावर्ती ठेवी, आरडी खातं, फिक्स्ड डिपॉझिट किंवा पिगमी ठेवी अशा प्रकारच्या स्वरूपात त्या ठेवी स्वीकारत असतात, कर्ज देतात. नागरी सहकारी बँका सभासद बिगर सभासदांना स्थिर मालमत्तेच्या तारणावर अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज पुरवठा करतात. लहान व्यापारी, पगारदार, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील कारागीर यांच्या गरजा विचारात घेऊन कर्ज दिली जातात. त्यामुळे काय होतं, सभासदांना घर बांधणीसाठी भेटतं, शिक्षणासाठी, दूरचित्रवाणी, संगणक इत्यादी ज्या गोष्टी खरेदी करण्यासाठी सुद्धा हे कर्ज पुरवठा करत असतात. आणि व्यापारी असेल, व्यावसायिक असेल यांना चालू खात्यावर अधिविकास सवलत देत असतात. म्हणजे चालू खात्यावर त्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा जी असते ती त्यांना भेटत असते. एक प्रतिनिधित्व म्हणून कार्य करणे, प्रतिनिधी म्हणून कार्य करणे म्हणजे नागरी सहकारी बँक व्यापारी बँकाप्रमाणेच बँकिंग सेवा कार्य करते. म्हणजे खातेदारांचा प्रतिनिधित्व म्हणून दूरध्वनी, विजेची बिल असेल, विम्याचे हप्ते असतील, भागाची आणि कर्ज रोख्याची खरेदी विक्री असेल, मुलांची शैक्षणिक फी असेल, घरभाडे असेल, जे गृह कर्ज घेतो त्याचे हप्ते असतील, कर्ज परतफेडीचे हप्ते भरणे इत्यादी कार्यकाम करण्यासाठी या बँका नाममात्र सेवा शुल्क घेतात आणि सभासदांना योग्य गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करत असतात. पुढे काय, हुंड्या उठवणे म्हणजे माल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा दोन पक्षामध्ये, दोन पार्टीमध्ये उधारीचा व्यवहार होतो त्यावेळी ऋणको एक लेखी वचन चिठ्ठी म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज ऋणकोला देतो, त्याला हुंडी असे म्हणतात. लक्षात ठेवा, हुंडी कशाला म्हणतात. सरकार पण आपल्याला हुंडी देत असतं, की म्हणत असतं की एक बिल ऑफ एक्सचेंज. एक सरकार आरबीआयला सांगतं ही एक वचन चिठ्ठी आहे, किती करोड रुपयाची आहे, समजा 1 करोड रुपयाची एक वचन चिठ्ठी आहे, ते तुम्ही मार्केटमध्ये द्या आणि आपल्याला विकासासाठी पैसे उभारा. मग काय करतं, हे जे बिल असतं हे भारत सरकारचं बिल, ज्याला बिल ऑफ एक्सचेंज किंवा हुंडी म्हणतो, ते आरबीआय कडे दिलं जातं आणि आरबीआय बँकांना किंवा मार्केटमध्ये जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना विकतो. पण ते काय करतात, हा पैसा विकासासाठी भारत सरकार वापरत असते. ह्या हुंडी विकणीमध्ये, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काम कोण करतं, तर आरबीआय करत असतं. मध्यस्थी कोण करणार आहे याच्यामध्ये, तर आरबीआय करणार. मित्रांनो, तशाच प्रकारची मध्यस्थी कोण करत असतं आपल्याला नागरी सहकारी बँकेमध्ये. दोन पार्टी असेल, त्यांच्यामध्ये काय व्यवहार झाला, त्यांच्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज झालं, तर अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये थर्ड पार्टी म्हणून हे नागरी सहकारी बँका काम करत असतात. ठीक आहे, ही हुंडी वैशिष्ट्य मुदतीची असते. मुदतीच्या अगोदर नागरी सहकारी बँका धनकोच्या गरजेनुसार या हुंड्या उठवतात आणि हुंडी उठवण्याची कसरत हुंडीच्या रकमेतून वजा करतात. सुरक्षित खानाची सोय म्हणजे नागरी सहकारी बँका त्यांच्या सभासदांना व ग्राहकांना सुरक्षित खानाची सोय उपलब्ध करून देतात. सुरक्षित खानाचे सभासद व खातेदार आपल्या मौल्यवान वस्तू, सोने चांदीचे दागिने असतील, महत्वाची कागदपत्रे असतील, दस्तऐवज असतील, भाग असतील, कर्ज रोखे असतील इत्यादी ठेवता येतात आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित सांभाळण्याचे कार्य
नागरी सहकारी बँका करतात, सुरक्षित खानाचे बँका भाड्या करतात. जे आपण लॉकर म्हणतो त्याच प्रकारचं हे केलं जातं. पुढे आधुनिक बँकिंग सुविधा. तर पुढे कोणतं आहे की आधुनिक बँकिंग सेवा. जेवढ्या बँकिंग सुविधा आपल्याला नॅशनलाइज बँकेत भेटतात तेवढ्या सगळ्या सुविधा आपल्याला या सहकारी बँकेत भेटत असतात. म्हणजे नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना, खातेदारांना आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देतात. जसे ATM ची सेवा 24 तास उपलब्ध करून देतात. ही सेवा प्रामुख्याने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा येथे उपलब्ध करून दिली जाते. इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जे आपण NFT, RTGS या ज्या सुविधा आहे त्या प्रोव्हाइड करतात. कोर बँकिंग म्हणजे सेव्हिंग अकाउंट किंवा कर्ज या ज्या गोष्टी आहेत त्या कोर बँकिंग सेवेत येतात. ते पण आपल्याला या बँकेमधून भेटले जातात. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी सगळ्या सेवा या बँक व्यवहारामध्ये आणल्या जातात. टेली बँकिंग मध्ये ठराविक फोन नंबर ग्राहकासाठी राखून ठेवला जातो. ग्राहकांनी फोन केल्यास खात्यावरील व्यवहाराची माहिती त्यांना मिळू शकते. त्याचबरोबर परकीय विनिमयाचा चालू दर याची माहिती पुरवली जाते. अशा प्रकारे ज्या नॅशनलाइज बँका काम करतात तशाच प्रकारचे सर्व काम या बँका अर्बन बँका करत असतात. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की बँकेत ही जी बँक आहे, आपण बँकेत खातं कोणत्या वयात उघडतो. म्हणजे खाते उघडण्यासाठी बँकेत व्यक्तीला किती वयाची गरज असते, किती वयाची अट आहे. तर मित्रांनो, बँकेत खाते उघडताना आपल्याला 18 वर्ष किती 18 वर्ष पूर्ण व्हावे लागते. आपलं वय जेव्हा 18 वर्षापेक्षा कमी वय असतं त्यावेळेस आपल्याला बँकेमध्ये खाते उघडता येत नाही. 18 वर्ष जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा आपण बँकेत खातं उघडत असतो. हा प्रश्न PYQ मागच्या वेळेस विचारला होता. तर मित्रांनो, ही एक नॉर्मल गोष्ट आहे की आपण जेव्हा 18 वर्षाचं कंप्लीट होतो त्यानंतर आपण बँकेत खातं उघडत असतो. तर काही जण मला विचारत असतील की त्यांच्या मनात प्रश्न येत असेल की सर, माझं वय 12 वर्ष आहे किंवा 14 वर्ष आहे, त्या काळी माझं बँकेत खातं होतं, तर तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाले असे का म्हणता. तर मित्रांनो, जेव्हा आपलं 14 वर्ष वय होतं जेव्हा आपलं बँकेत खातं होतं तेव्हा आपलं एकट्याचं खातं नव्हतं, ते आपलं जॉईंट खातं होतं. की जे आपले जे पालक असतील, आई असतील, वडील असेल, त्या आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव या दोघांच्या मिळून एक जॉईंट खातं तयार केलं जातं आणि ते खातं आपल्यासाठी लागू असतं. कारण की जेव्हा आपण 18 वर्षाचं होतो तेव्हा जॉईंट खातं एक नाव आपण त्याच्यातून कमी करतो आणि ते आपलं खातं होऊन जातं. तर खातं उघडण्यासाठी 18 वर्ष कंप्लीट लागावं लागतं. जर 18 पेक्षा जर कमी वय असेल तर अशा व्यक्तीसाठी पालक किंवा कायदेशीर पालक यांच्या मार्फत खातं उघडता येतं. तर मित्रांनो, ह्या छोट्या गोष्टी असतात त्या विचारल्या जातात. ऑप्शन पाहिजे असतात की तिथे 18 वर्षापेक्षा कमी, 18 पेक्षा जास्त किंवा 14 वर्ष किंवा 16 वर्ष असे जर क्वेश्चन आले तर तुम्ही लक्षात ठेवायचे 18 पेक्षा कमी किंवा 18 पेक्षा जास्त. या दोन पेक्षा 18 पेक्षा प्लस असू शकता किंवा 18 पेक्षा मायनस. तिसरं ऑप्शन समजा 14 वर्ष आणि चौथा ऑप्शन असं 12 वर्ष. तर हे 4 ऑप्शन असू शकतात. मग तुम्ही लक्षात ठेवायचे की बाबा नियर अबाउट समजा मला माहित नाही तर लक्षात ठेवायचे या दोन पैकी एक असू शकतं. कारण की हे दोघं डिफरंट वेगवेगळे ऑप्शन आहे.
मग जवळचे ऑप्शन कोणणार? 18 पेक्षा जास्त आणि 18 पेक्षा कमी, या दोघातून असणार आहे. पण लक्षात ठेवायचं, अल्पवयीन कोण असतं? 18 पेक्षा अल्पवयीन असतं. बँक त्याला परमिशन देणार नाही. मग लॉजिक लावायचं, 18 पेक्षा जास्तच व्यक्ती बँकेत खातं उघडू शकते आणि 18 पेक्षा कमी जर असेल तर पालक आणि ती व्यक्ती त्यांचं खातं उघडायचे असं जॉईंट अकाउंट खोललं जातं. तर कागदपत्रे कोणती लागतात आपल्याला अकाउंट उघडायला? ओळखीचा पुरावा लागतो, आधार कार्ड म्हणावा, पॅन कार्ड म्हणावा, पासपोर्ट, हा ओळखीचा पुरावा एक लागतो. पत्त्याचा पुरावा लागतो आपल्याला, की आपण जिथे राहतो. पत्ते कुठे कुठे लिहिलेले असतात? आपल्या राशन कार्डवर लिहिलेले असतात. पासपोर्टवर पत्ता असतो, वीज बिलावर पत्ता असतो, ते लक्षात ठेवा. पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात आपल्याला आणि खातं उघडण्यासाठी अर्ज लागतो. आणि जिथं आवश्यक आहे, समजा तुम्ही नोकरदार असाल तर तुमची पगाराची स्लिप मागतात, किंवा इतर उत्पादन जर असेल तर ती इतर उत्पादनचे स्रोत काय त्याची वगैरे थोडी एक झेरॉक्स कागदपत्र मागतात. तर तुम्हाला ही कागदपत्र मागितली जातात. तर प्रश्न विचारू शकतात, वरीलपैकी कोणती कागदपत्र मागितली जातील, कोणती मागितली जाणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा. ओळखीचा पुरावा लागतो आपल्याला, पत्त्याचा पुरावा लागतो, पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात, खाते उघडण्यासाठी अर्ज लागतो आणि आवश्यक असल्यास पगारदाराची स्लिप लागते. तर अशा बँकिंग नियमानुसार आपल्याला बँकेत खातं उघडता येतं. आपण आपलं संयुक्त खातं पण उघडू शकतो. 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून संयुक्त बचत खातं पण निघतं, किंवा आपल्या सोसायटी असतील किंवा संस्था असतील, भागीदार संस्था असतील, या ट्रस्ट असतील, यांचे पण बचत खाते उघडता येतात. पण त्यांना काही विशेष नियम असतात, थोडे वेगळे असतात. व्यापाऱ्यांसाठी चालू खातं असतं, आपल्यासाठी बचत खातं असतं. या ज्या गोष्टी थोड्या थोड्या फरक आहेत ते तेवढ्या लक्षात ठेवा मित्रांनो. स्वयंरोजगारास मदत करणे. शहरी निमशहरी भागात स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना नागरी सहकारी बँका कर्ज पुरवठा करतात. सुट्ट्या यंत्राच्या भागाची निर्मिती, यंत्र दुरुस्ती, वाहन चालक इत्यादीला कर्ज पुरवठा ही बँक करत असल्याने स्वयंरोजगारास मदत मिळते. म्हणजे जर तुम्हाला एखादा स्टार्टअप उभा करायचा असेल, तर तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा असेल, तर या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला कर्ज पुरवठा होऊ शकतो. बाकी त्वरित ग्राहक सेवा म्हणजे जागतिकीकरणाचा अवलंब केल्यामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. नागरी सहकारी बँका बँकिंग विषयी सेवा देते, म्हणजेच ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन त्यांना आपल्या स्पर्धकापेक्षा कमीत कमी खर्च व वेळेत व जास्तीत जास्त सेवा मिळवून देते. ग्राहक बँकिंग सेवेसाठी किंमत मोजत असतो, म्हणून ग्राहकाशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्वरित बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य या बँका करतात. म्हणजे काय सांगितले यांनी, की बँकिंग विषयी सेवा देताना ग्राहकांच्या गरजा काय आहे, की स्पर्धेत समजा एखादी स्पर्धा आहे, समजा RTGS NFT ह्या सध्या आता फ्री झाल्यात, पण बाकीच्या पण अशा गोष्टी असतात. समजा FD असतील, फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे आपण टाकतो, तर आपण पाहिलं असेल नॅशनलाइज बँकेत जर 60% व्याज जर भेटत असेल आपल्याला सेव्हिंग साठी, तर तुम्ही नागरी सहकारी बँकेमध्ये 7.25 किंवा 7.5% अशा दराने व्याजाने दिलं जातं. किंवा कर्ज जरी घेतलं आपण, तर कधी कधी सहकारी बँकेचा कर्जाचा रेट हा कमी ठेवला जातो. तर त्यामुळे काय होतं, त्यांचे सुलकाचे संबंध ग्राहकांशी होतात. त्यामुळे ग्राहकाशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्वरित बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य या बँका करत असतात. वित्तीय व्यवस्थापन काय सांगितलं? वित्तीय व्यवस्थापन मध्ये नागरी सहकारी बँका निधीची गुंतवणूक, म्हणजे ज्या नागरी सहकारी बँका असतात त्यांच्याकडे जो निधी असतो त्याची योग्य गुंतवणूक करतात.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांच्याकडील अतिरिक्त निधीचे गुंतवणुकीचे व्यवस्थापन, रोखता, सुरक्षितता, लाभप्रदता या तत्वावर काम करत असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बँकिंग नियम 1949 यानुसार सहकारी ज्या नागरी सहकारी बँक आहे त्यांना 1966 मध्ये दर्जा दिला गेला आणि ते रिझर्व्ह बँकेचे नियम फॉलो करतात. कर्मचारी अधिकारी असतात त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देतात. तर नागरी सहकारी बँकामधील कर्मचारी अधिकारी यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे यांच्यासाठी मुख्य कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्याचे कार्य बँका करतात. बँकेचे कर्मचारी अधिकारी यावर गुणवत्तेवर बँकेचे यश अवलंबून असते. तर आपण जेव्हा पीडीसी बँकेत लागू तेव्हा आपल्याला जवळजवळ 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं काम कसं केलं जातं, त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे ते कसं चालवलं जातं, सेव्हिंग अकाउंटसाठी कागदपत्रे कोणकोणती, कर्ज कसं अप्रूव्ह केलं जातं, त्या बँकेच्या इंटरनल गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे 1 वर्षाच्या प्रोबेशन पिरियड मध्ये शिकवलं जातं. या तुम्ही पास झालाय याचा अर्थ लगेच तिथं तुम्हाला बसवलं जात नाही, नाहीतर तुम्हाला कळणार नाही कसे पैसे हँडल करायचे किंवा कुणाचे ते सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, त्याच्यामध्ये आधार कार्ड कनेक्ट करणं, अर्ज स्वीकारणं, कोणत्या अर्जासाठी कोणकोणती कागदपत्र मागावे लागतात हे सगळं समजण्यासाठी आपल्याला प्रोबेशन पिरियड असतो आणि हे प्रत्येक बँकेत असतो. पीडीसी मध्ये पण आहे, तुम्हाला पण त्याचा अनुभव येईल. त्यामुळे लक्षात ठेवा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे नागरी सहकारी बँका पण देत असतात आणि त्याच्यावर त्या बँकेचं यश अवलंबून असते. पुढे नागरी सहकारी बँकेच्या समस्या काय? प्रॉब्लेम ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. काय समस्या असू शकतात? अनुत्पादक कर्जावर म्हणजे उद्योग हे काय करतात, ज्या बँका असतात उद्योगांना कर्ज देतात किंवा समजा तुम्हाला गाडी घ्यायची, कार खरेदी करायची, तुम्हाला वॉशिंग मशीन खरेदी करायची, तुम्हाला अशा घरगुती वस्तू खरेदी करायची, त्यासाठी सुद्धा हे कर्ज पास करून देतात. वाढती थकबाकी, कर्ज वसुलीसाठी योग्य व्यक्ती भेटत नाही, कर्ज वसुली ताकदीशीरपणे होत नाही, प्रशिक्षणाचा अभाव, जे कर्मचारी असतात त्यांना तितक्याच स्किलफुल ते प्रशिक्षण देत नाही. सदोष कर्ज धोरण हे तुम्हाला माहिती आहे आपल्याला कायम व्याजदर जास्त दिसतो त्यांचा 7.25% आपल्याला बचत खात्यावर किंवा जिथं 11% जर नॅशनलाइज बँक कर्ज घेत असेल तर हे तुम्हाला 9% किंवा 10%नेच कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळे हे कर्ज धोरण सदोष होतं, त्यांना तेवढा त्याच्यातून इन्कम भेटत नाही, अपुरा निधी असतो, तर त्यांच्याकडे सभासद असतात त्यांच्याकडून ते पैसे घेत असतात, त्यामुळे त्यांचं भांडवल मर्यादित राहतं. दुहेरी नियंत्रण, आरबीआयचं पण नियंत्रण आहे आणि अजून कोणत्या एकाचं एक रिझर्व्ह बँक आणि सहकार ज्या दुहेरी आपल्याकडे जो संस्था आहे त्या दुहेरी संस्थेचं यांच्याकडे नियंत्रण राहतं. त्यामुळे त्यांना कळत नाही नेमकं कुणाचे रूल फॉलो करावे, त्यामुळे ते काय करतात सॉफ्ट कॉर्नर बघतात. मग सहकारचे थोडे नियम चांगले असतात, थोडे जास्त त्रासदायक नसतात, तेच फॉलो करतात. त्यामुळे समस्या निर्माण होते. पुढे अकार्यक्षम व्यवस्थापन, बोर्ड ऑफ डायरेक्टर कार्यक्षम नसतात, राजकीय हस्तक्षेप असतो. आपल्याला माहिती आहे जेवढ्या सहकारी बँका आहे कुणी ना कुणी राजकीय मोठा व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. तुम्हाला माहिती आहे अहमदनगर बँक किंवा सोलापूर बँक किंवा चंद्रपूर बँक यांच्या गोष्टी तुम्हाला माहित असतील. कुणाचं वर्चस्व कोणत्या बँकेवर आहे, पीडीसी कुणाचं वर्चस्व आहे, त्या तुम्ही गोष्टी माहित असतात तुम्हाला. असमतोल विकास आणि आधुनिक बँकिंग सुविधेचा अभाव. जेवढ्या प्रमाणात बँकिंग सुविधा उपलब्ध पाहिजे, जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे ते उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणजे आपण आता डिस्कस केलेले
अनुत्पादक कर्जावर भर, म्हणजे नागरी सहकारी बँकांनी उत्पादन कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करावे अशी अपेक्षा असते. त्यासाठी उत्पादक कार्यासाठी. पण काय करतात ते, घर बांधणीसाठी, वाहन खरेदीसाठी, फर्निचर, टीव्ही, वॉशिंग मशीन, संगणक यासारख्या टिकाऊ उपभोग्य वस्तूच्या खरेदीसाठी म्हणजे अनुत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे कर्ज वसुलीची वेळेवर कर्ज वसुली होऊ शकत नाही. म्हणजे जिथं उत्पादक म्हणजे उद्योगांना करायला पाहिजे तिथं अनुत्पादक कार्यासाठी करतात. पुढे प्रशिक्षणाचा अभाव असतो. म्हणजे प्रशिक्षित कर्मचारी नसतात त्यांच्याकडे. कर्मचाऱ्यांना बँकिंग व्यवहाराची पुरेशी माहिती नसते. बँकिंग क्षेत्रात नवनवीन होणारे बदल माहीत नसतात. कर्मचारी प्रशिक्षणाची कार्यशाळा, शिबिरे इत्यादीचे आयोजन करण्यास या बँका अपयशी ठरतात. तुमचा प्रोबेशन पिरियड संपल्यावर ते काय सारखे सारखे तुमची कार्यशाळा घेत नाही. जसे बँकमध्ये अपडेशन होतं तसं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे या बँका थोड्या समस्या फेस करत राहतात. बँकांना पुरेसे भांडवल नसल्यामुळे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे जे दैनंदिन काम चालतं त्याच्यावर परिणाम होत असतो. पुढे अपुरा निधी. ज्या नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र शहरापुरतेच असते त्यामुळे सभासद संख्या कमी, आणि सभासद संख्या कमी असल्याने भाग भांडवल, प्रवेश शुल्क, सभासदांच्या ठेवी, राखीव निधी इत्यादीद्वारे जमा होणार निधी आणि त्यांना स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी अपुरा पडतो. आणि मध्यवर्ती सहकारी बँका देखील नागरी सहकारी बँकांना त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्या मध्यवर्ती ज्या बँका असतात त्या सहकारी बँका असतात, प्राथमिक सहकारी बँका किंवा नागरिक सहकारी बँका, पतपुरवठा संस्था, त्यांना या मध्यवर्ती सहकारी बँका मनावर तेवढे कर्ज उपलब्ध देत नाही. त्याचमुळे बँकाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांना स्वतःचा विकास साध्य करता येत नाही. अकार्यक्षम व्यवस्थापन म्हणजे नागरी सहकारी बँकेचे भांडवल व ठेवीचे प्रमाण अपुरा असल्यामुळे बँका कमी वेतनावर कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करतात. अकुशल, अकार्यक्षम कर्मचारी अधिकारी वर्ग असल्यामुळे नागरी ज्या सहकारी बँका आहे त्यांच्यामध्ये व्यवस्थापनाच्या याच्यात कार्यक्षमतेत अभाव दिसून येतो. तसेच आधुनिक जी संगणक प्रणाली आहे कर्मचारी वर्गाला हाताळता येत नसल्यामुळे, योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे या नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्षमतेवर परिणाम दिसतो. या समस्या तुम्हाला ग्रामीण पतपुरवठा संस्था आहे त्यांच्यामध्ये पण दिसणार आहे. इथेच आपण ब्रॉडली डिस्कस करतोय त्याच्यामध्ये पण हेच मुद्दे असणार आहे. असमतोल विकास म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात नागरी सहकारी बँकांचा अधिक विकास झालेला आहे. कारण की पुढारलेली राज्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश. तर इतर राज्यात विकास नाही कारण ती पुढारलेली राज्य नाहीये. बिहारमध्ये जास्त विकास असेल का? नसणार आहे. लोकांना तिथं कामच नाही तर कुठं पैसे ठेवणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश हे अशी थोडी, राजस्थान, त्यामुळे त्या राज्यातील शहरी कारागिरांना व लहान व्यावसायिकांना या बँकेच्या सेवेपासून वंचित राहावे लागते आणि भौगोलिक दृष्ट्या या बँकेचा विकास असमतोल झालेला दिसतो. वाढती थकबाकी, कर्ज वसुलीचं काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे थकबाकी वाढत जाते आणि अनुत्पादक कार्यासाठी जास्त कर्ज दिलं जातं. कर्ज वापराकडे दुर्लक्ष, कर्ज वसुलीसाठी त्यांच्या कोणत्या अशी सेपरेट यंत्रणा नसते त्यामुळे या बँका अडचणीत आल्या. त्याच्याही पलीकडे काय, संचालकाचा प्रभाव, राजकीय दबाव, त्यामुळे कर्ज वसुलीसाठी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. पुढे सदोष कर्ज धोरण. नागरी सहकारी बँकेचे कर्ज धोरण कसं असतं? सदोष आहे. म्हणजे कर्ज वाटपासंबंधी निर्णय संचालक मंडळ घेत असते.
कर्ज मागणी अर्जाची छाननी, कर्जाचा वापर त्यासाठी करणारे, कर्ज परत करण्याची क्षमता काय त्या व्यक्तीकडे, याचा विचार करतच नाही. त्यामुळे संचालकच्या दबावामुळे अपात्र व्यक्तीला कर्ज दिली जातात आणि कर्जदारांचे जे नियम असतात, आरबीआयने जे नियम ठरवून दिले ते त्याचं पालन करत नाही. त्यामुळे या बँका अडचणीत आलेल्या आहेत. पुढे काय, दुहेरी नियंत्रण आपण बघितलेले. रिझर्व्ह बँक आणि सहकारी जे विभाग आहेत त्या दोघांचं नियंत्रण या बँकेवर असतं. त्यामुळं व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे दुहेरी अडचणीत असते. त्यामुळे नवीन शाखेचा विस्तार, गुंतवणुकीत वाढ, कर्ज वसुली इत्यादी प्रसंगी रिझर्व्ह बँक सहकार खाते यापैकी कोणत्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असा प्रश्न निर्माण होतो आणि दुहेरी नियंत्रणामुळे यांच्या कार्यात एक अडथळा निर्माण होत असतो. तर तुम्ही सहकार हा विषय राज्यासाठी येतो. कोणत्या सूची येतो? राज्य सूची, केंद्र सूची ही सामायिक सूची? कोणत्या सूचीमध्ये हा सहकार विषय येतो ते एकदा शोधून घ्या, कारण की या सहकार विषय नियम बनवण्याचे जास्त अधिकार कोणाकडे तर ते तुम्ही शोधून घ्या. थोडं गुगल करायला शिका, जेणेकरून एका गुगल मध्ये तुम्हाला 2-4 माहिती भेटत असते. त्यामुळे तुमचे ते जेव्हा तुम्ही एक गुगल सर्च करता तेव्हा त्याच्या रिलेटेड 1-2 पॉईंट किंवा दुसऱ्या प्रश्नाचे पण 1-2 पॉईंट आसपास असतात. त्यामुळे तुम्हाला सर्च करायला सवय लागल्यामुळे एक कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. पुढे राष्ट्रीय हस्तक्षेप असतो. आपण पाहिलेले वरच पाहिलेले की कसा प्रभाव टाकतात संचालक मंडळ. आधुनिक बँकिंग सुविधा नसतात, म्हणजे नागरिक आणि नागरी सहकारी बँकेकडे स्वतःचा निधी अपुरा असल्यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेल्या दिसतात. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकाप्रमाणे आपल्या ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल अर्बन बँक आहे, त्यांचे बरेचशे अशा गोष्टी असतात की आपण त्यांचे बँकचे जे पासबुक असेल ते बऱ्याचशा म्हणजे खाते असतात जिथे आपल्या सरकारचा निधी यायचा असतो तिथे आपण देऊ शकत नाही. बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण ते खातं वापरू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे बाकीचे जे कोड असतात ते नसतात, ती ज्या एक रजिस्टर नसतात, नॅशनल वाईज त्या रजिस्टर नसतात. ती जी कुबेर नावाची एक प्रणाली आहे आरबीआयकडे, त्याच्याकडे रजिस्टर नसतात. त्यामुळे त्यांच्या खातेदारांना पैसे जर सरकारचा निधी आला तर तो भेटत नसतो. त्यामुळे त्या ज्या सुविधा असतात त्या देण्यास नागरी सहकारी बँका अपयश ठरतात. बऱ्याचशा बँकेचे त्याच्यामध्ये असे बँकिंग सुविधा आता उच्च पातळीवर पोहोचलेल्या आहेत. बऱ्याच बँकांमध्ये चांगल्या सुविधा प्रोव्हाइड होतात. पण काय काय बँका असतात की ज्यांच्यामध्ये ज्यांचं भागभांडवल कमी असतं त्या सुविधा देऊ शकत नाही. पुढचा काय पॉइंट आहे, कर्ज वापरातील गैरव्यवहार, आर्थिक घोटाळे करणे, वाढती थकबाकी, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात त्यांची मनमानी, यामुळे सहकारी बँका क्षेत्र आता अडचणीत आलेले आहे आणि ठेवीदार व सामान्य लोकांचा विश्वास नागरी सहकारी बँकेने संपादन करून आपली कार्य केल्यास तर ते यशस्वी होऊ शकतात. समस्येवर उपाय काय? नागरी सहकारी बँका विशिष्ट शहरामध्ये स्वरोजगारास मदत करणारी मुख्य बँक असते. शहरी भागातील विविध व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करते आणि नागरी सहकारी बँकेने आपल्या कार्यपद्धतीमधील समस्यावर पुढील उपाय केल्यास त्या कार्यात यशस्वी होऊ शकतात. काय केलं पाहिजे त्यांनी? त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर उत्पादक कर्जावर भर दिला पाहिजे, कर्मचारी वर्गास प्रशिक्षण दिलं पाहिजे, भांडवलात वाढ केली पाहिजे, पुढे कार्यक्षम व्यवस्थापन दिलं पाहिजे, समतोल विकास साधला पाहिजे, थकबाकी वसूल केली पाहिजे, कर्ज वाटपात सुलभता आली पाहिजे, एकेरी नियंत्रण, निष्ठावंत संचालक मंडळ,
आणि आधुनिक बँकिंग सेवा. या ज्या गोष्टी बँकेने केल्या तर कुठेतरी नागरी सहकारी बँका एक चांगल्या प्रकारे ग्राहकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यास यशस्वी ठरतील. म्हणजे उत्पादक कर्जावर म्हणजे नागरी बँकांनी शेतीवर आधारित दूध व्यवसाय, फळभाजी व्यवसाय, फुलझाडी लागवड व्यवसाय या उद्योगांना कर्ज वाटप करावे. सभासदांना उपभोग्य वस्तूची खरेदीसाठी कर्ज वाटप करू नये. उत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केल्यास थकबाकीचे प्रमाण कमी होईल. जिथे उत्पादन भेटतं, जिथे उत्पादक असतात त्यांना कर्ज पुरवठा करावा. मनोरंजनात्मक गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा कमी करावा. कर्मचारी वर्गास प्रशिक्षण, जे कर्मचारी असतात, अधिकारी असतात त्यांना कार्यशाळा किंवा शिबिरे यांचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा. त्यामुळे काय होईल, त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. भांडवलात वाढ करावी. म्हणजे नागरी सहकारी बँकाने आपल्याकडे सभासद व बिगर सभासदाकडून अधिकाधिक ठेवी, त्या ठेवीवर आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त व्याज द्यावा, जेणेकरून त्या नागरी सहकारी बँकेच्या भांडवलात वाढ होईल आणि सभासद संख्येत म्हणजे भांडवलात वाढ झाल्यामुळे ते जास्त लोकांना कर्ज पुरवठा करू शकतात आणि त्याच्यातून त्यांना व्याज भेटू शकतं बँकेला, त्या बँकांना नफ्यात जाऊ शकतात. त्याचबरोबर पुढे काय सांगितले, राज्य सरकारने सुद्धा या बँकेला सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवठा करावा. कार्यक्षम व्यवस्थापन असावं. म्हणजे नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षम होण्यासाठी संचालक मंडळाचे जेवढे सर्व संचालक असतील, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील, एम्प्लॉई असतील, अधिकार वर्ग असतील, यांना सहकारी शिक्षण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन समितीला सुद्धा प्रशिक्षण दिले जावे. समतोल विकास म्हणजे राज्यामध्ये नागरी सहकारी बँकाचा समतोल विकास होण्यासाठी आणि मागासलेल्या भागात बँकाचा शाखा विस्तार होण्यासाठी RBI सुरुवातीच्या काळात परतीच्या भागाच्या स्वरूपात विना मोबदला म्हणजे भांडवल जे असतं, जे रिझर्व्ह बँकेतून परतीच्या स्वरूपात जे पैसे भेटतात ते विना मोबदला पुरावे. त्यामुळे मागासलेल्या शहरी भागात नागरी विकास बँका स्थापन होतील आणि समतोल विकास होईल. जास्तीत जास्त ज्या बँका आहे, त्या सहकारी बँका आहे नागरी, त्या मागासलेल्या भागात स्थापन झालेल्या पाहिजे, जेणेकरून मागासलेल्या भागातला विकास, त्यांना रोजगार आणि त्यांचे जे पैसे भेटत असतील त्यांना किंवा उद्योग व्यवसाय उघडायचा असेल तर त्यांना कर्ज पुरवठा योग्य तऱ्हेने होण्यासाठी या नॅशनलाइज बँकापेक्षा या सहकारी बँकांचं मोठं यश येण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त भांडवल पुरवठा केला पाहिजे. RBI पण केला पाहिजे. थकबाकीची वसुली केली पाहिजे. त्या थकबाकी त्यांच्याकडे पेंडिंग असतात त्या वसुलीचा त्यांना वेग वाढवावा. कर्ज मंजूर, जेव्हा कर्ज दिलं जाते एखाद्या व्यक्तीला, तो फेडू शकत तो की नाही, त्याची क्षमता काय कर्ज फेडण्याची ही विचारात घ्यावी. जे राजकीय दबाव चालू असतात त्यांना जुमानू नये, त्यांचा विचार न करता जे कायद्यात आहे तशीच कर्ज मंजूर करावी आणि बुडीत कर्जावर नफ्यातून विशेष बुडीत कर्ज निधी उभा करावा. कर्ज वाटप सुलभता असावी. म्हणजे अर्ज मंजूर करताना किंवा त्या जो अर्ज केला जातो त्या अर्जाची त्यांनी योग्य छाननी करावी. जे कर्ज आहे ते वेळेतच मंजूर करावं, की मला लागते आत्ता कर्ज ते 4 महिन्यांनी मंजूर करणार, अशा गोष्टी होऊ नये. परत त्या व्यक्तीची कर्जफेड क्षमता किती आहे, तारण मालमत्ता कितीची आहे, की समजा आपण
एखादी जमीन गहाण ठेवते किंवा सोने चांदी गहाण ठेवते, त्या सोने चांदीची किंमत आता मार्केटमध्ये समजा 1,00,000 रुपये असेल, तर मी 1,00,000 रुपयाचं जे कर्ज आहे त्या सोन्यावर देऊ नये ना. तर कमीत कमी 75% कर्ज मंजूर करावे. म्हणजे मी 75,000 रुपयेच देणार, जेणेकरून त्याचं जर वेळेत व्याज फेडले गेलं नाही तर कमीत कमी सोन्याची चालू किंमत म्हणजे समजा 75,000 आणि त्यांनी जर 2-4 वर्षात जर व्याज 5 वर्षात जर व्याज फेडलं नाही तर त्याचे 25,000 रुपये व्याज असे मिळून बँकेला 1,00,000 रुपये तरी वसूल करता यावे, यासाठी त्याच्यामध्ये 1,00,000 आणि 75,000 याच्यात मार्जिन राहावी. म्हणजे कमी कमी 75%च जे व्याज आहे त्या मालमत्तेवर मंजूर करावे. पुढे कर्जाचे वाटप सुलभ आणि पारदर्शक असावे. कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवावे. संचालकाचे नातेवाईक असतील ही संबंधित व्यक्तीला काळजीपूर्वक कर्जे मंजूर करावीत. पुढे काय, एकेरी नियंत्रण असावे. म्हणजे ज्या नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याचे दुहेरी नियंत्रण आहे, तिथे काय करावं, या बँकेच्या विकासासाठी अधिक स्वातंत्र्य आणि स्वायत्त देण्यासाठी राज्याने सुधारित कायदा मंजूर करावा. म्हणजे सहकार विषय कुणाकडे तुम्हाला माहित असेल तर राज्य शासनाने सामंजस्य कराराद्वारे रिझर्व्ह बँकेकडे वित्तीय नियंत्रण दिले आहे. निष्ठावान संचालक मंडळ पाहिजे की जे चांगलं राजकीय दबावाची वर्चस्व न मानता योग्य गरजू सभासदांनाच कर्ज द्यावीत आणि वसूलची समस्या राहणार नाही अशा प्रकारे त्यांनी कर्ज लोकांना द्यावी. आणि दैनंदिन कामकाजात कर्मचारी भरती यामध्ये राष्ट्रीय हस्तक्षेप टाळावा. त्या लाईनला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. संचालक मंडळाने व्यवहारात बँकिंग तत्व, रिझर्व्ह बँक तसेच सहकार खात्याच्या आदेशाचे निष्ठापूर्वक पालन करावे आणि आधुनिक बँकिंगच्या सुविधा आपण मागाशी डिस्कस केल्या त्या योग्य तऱ्हेने त्यांना उपलब्ध करून द्याव्या, तरच या बँका यशस्वी होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आजचा चॅप्टर संपलेला आहे. याच्यामध्ये हे एटीएम म्हणजे काय, ऑटोमेटेड टेलर मशीन. लक्षात ठेवा एटीएमचा फुल फॉर्म. 24 तास पैसे काढणे किंवा भरण्यासाठी पण एटीएम राहतं. पासबुक प्रिंटिंग साठी पण काय कोणती मशीन असते ते बघा, त्या मशीनचं नाव काय आहे ते सर्च करून ठेवा. लॉकरची सुविधा, ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे चालू खाती अधिविकास सवलत, म्हणजे चालू खातेदारांना खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा पण जास्त पैसे काढण्याची अनुमती दिली जाते. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे उधारीचे मालाची खरेदी केल्यानंतर भविष्यातली ठराविक तारखेला रक्कम देण्यासाठी लेखी वचन म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज. तर पहिली नागरी जी सहकारी बँक आहे ती कोणत्या वर्षात स्थापन झाली, काय डेट होती ती, 1889 होती, 5 फेब्रुवारी. तर नागरी सहकारी बँक कोणत्या भागात कार्य करतात, तर शहरी भागात करतात. बँकिंग नियम 1949 नुसार या बँका कधीपासून लागू झाली, हे जो नियम होता बँकिंग नियम कायदा 1949 चा, हे नागरी सहकारी बँकांना किती सालापासून लागू झाली, तर 1966. नागरी सहकारी बँका हे कुणाचे सभासद असतात, तर ज्या जिल्ह्यात ते असतात त्या जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सभासद असतात, त्यांची खाती त्या बँकेत असतात. आणि 5वं आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे हे नाव आहे. तर कोणते व्यक्ती होते ज्यांनी ही सहकारी संस्था स्थापन केली होती, अन्य सहाय्यकारी मंडळी, त्या व्यक्तीचं पण नाव महत्वाचं आहे आपल्याला.
कवटेकर होते, भाऊसाहेब कवटेकर होते का कोण दुसरे व्यक्ती होते ते एकदा मागे सर्च करून एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहील. अशा तऱ्हेने हा चॅप्टर आपला संपलेला आहे. भेटूयात पुढच्या चॅप्टरला.